नमस्कार, कोकण स्वामी त्या चॅनल आपलं पुन्हा स्वागत आहे। तर सर्वप्रथम आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शालेय पोरांना किंवा शाळेत मुलांना दिवाळीची सुट्टी पडली, प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक एरियामध्ये किंवा असं एक विभागामध्ये मातीचे किल्ले बनवायचं चालू होतात। कारण त्यामागे हेतू असतो की आपल्या येणाऱ्या पिढीला आपला इतिहास किंवा आपली संस्कृती हे कळावं, त्यामागचा हेतू। जुन्या काळी ना दळणवळणाची साधनं खूप कमी होती, त्यामुळे प्रत्येकाला गड किल्ले बघायला जायला भेटायचं नाही। तर जे जायचे ते आपल्या मुलांना किंवा कथेद्वारे गड किल्ल्याची माहिती सांगायची। नंतर तशी त्या कथेनुसार लहान मुलं किल्ले बनवायचे। ती प्रथा अशी पुढे पुढे दिवाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी किल्ले बनतात। तर मित्र, आपण प्रभावी स्टेशनला उतरला त्या ठिकाणी ईस्टला लगभग 10 मिनिटं चालल्यावर सामना प्रेस लागते। या ठिकाणी असल्या सामना प्रेसवर जस्ट 5 मिनिटं अंतरावर सुखसागर सोसायटी आहे। यावर्षी सुखसागर सोसायटीमध्ये विजयदुर्ग किल्ला साकारण्यात आला आहे। लहान मुलाचे खूप अथक प्रयत्न त्या ठिकाणी हा किल्ला साकारण्यात आला आहे। कशा प्रकारे किल्ला साकार केला आपण ते जाऊन बघणार। चला जाऊया मग प्रभादेवीला सुखसागर सोसायटीमध्ये विजयदुर्ग किल्ला बघायला। चला मी प्रभादेवीमध्ये आहे। प्रभादेवी असल्या सुखसागर सोसायटी या ठिकाणी विजयदुर्ग या किल्ल्याचं म्हणजे दिवाळीमध्ये बनवण्यात आलं किंवा साकारण्यात आलं। तर कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण जाऊन बघणार। चला जाऊया। सुखसागर सोसायटी प्रभादेवी या ठिकाणी आहे। तर आपण बघू शकता या ठिकाणी ना विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचं या ठिकाणी दिवाळीनिमित्त किल्ला बांधण्यात आला किंवा बनवण्यात आला। आपण बघू शकता मित्रांनो, सुखसागर सोसायटीमध्ये साकारण्यात आल्या विजयदुर्ग किल्ला पण असं वाटलं की आपण खरं नक्कीच विजयदुर्ग किल्ला छान प्रकारे साकारण्यात आलं। तर लहान मुलांच्या मेहनतीला हॅट्स ऑफ यू। आपण पण या ठिकाणी नक्की या। लगभग 2-4 दिवस आहेत बाकी। तर आपण प्रभादेवी स्टेशनला उतरला, मी लोकेशन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये। आपण नक्की या आणि आपल्या लहान मुलांना पण या ठिकाणी घेऊन या आणि किल्ला तर दाखवा। कारण आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की आपला इतिहास, आपली महाराष्ट्री संस्कृती काय आहे। आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।